फुले यांची जयंती. भारतातील पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेता, विद्येची जननी तसेच समस्त स्त्रियांना उजेडची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती. आपण जातोय मॅचच्या दिशेने. एक चालू असतो मॅच, रंगतदार लढत. मत्रेवाडी विरुद्ध तामजाई टायगर्स चाळकेवाडी या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला इथे तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमने निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. दोन्ही संघ विजेता संघ आहेत. पहिला सामना तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमने युवा स्पोर्ट्स वांजोळे या टीम समोर जिंकला होता. दुसऱ्या बाजूला मत्रेवाडी या टीमने श्री मोरया 11 मस्करवाडी या टीमच्या विरोधात खेळत असताना हा सामना जिंकला. एक रंगतदार लढत. दोन्ही संघ विजेता संघ आहेत. खेळपट्टीचा अनुभव आहे. दोन्ही संघांना प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहेत. एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत. दोन्ही संघाने दिमाखात पहिला विजय प्राप्त केलाय. सलामीवर आलेत मत्रेवाडी या टीमचे अतुल, नॉन स्ट्रायकरला अमित. नुकतीच ट्रॉफी झाली. आत्मनिक फायटर्स गोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता तो मत्रेवाडी हा संघ. आणि तीच कुवत तेच पोटाशी घेऊन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये उतरलाय तो नागनाथ चषक 2026 या स्पर्धेमध्ये मत्रेवाडी हा संघ. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच स्टार्ट. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल मोहन, समोर बॅटर अतुल. पहिला बॉल चांगला बॉल इनफिल्डच्या वरून खेळलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल चाललाय दन करत सीमारेषे बाहेर आला इथे पहिला चौकार अतुलच्या बॅट मधून. कमॉन डीजे. खातं ओपन केलंय अतुलनं. नेक्स्ट बॉल मोहन, ज्याने पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली व चांगला रूम बनवून केला. गॅप मधून केलाय दोन्ही फिल्डरच्या मधून. अगदी सुईतून धागा काढावा तसा इथे शॉट केलाय. गॅप शोधले इथे बॅटर अतुलने. बॅक टू बॅक दुसरा चौकार अतुलच्या बॅट मधून. धाव संख्या 8. आता क्षेत्रक्षम बदल केलाय. डीप मध्ये फील्ड आणि लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणलाय. लेफ्टी बॅटर लेफ्टी रायटिंग कॉम्बिनेशन ते पाहायला मिळते. अतुल चांगली फलंदाजी करतोय. फिल्डिंग प्लेसमेंट नुसार त्याची बॅटिंग सुरू आहे. तिसरा बॉल मोहन, हॅट्रिकची नोंद येईल का चौकाराची. हो, दिशा जोडून उंदले क्लेक स्टम्पच्या बॉल बाहेर. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. धाव संख्या 9 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मोहन रॅटम राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. हो, चांगला बॉल बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक किती केलाय गोलंदाज मोहनने. फिल्डिंग प्लेसमेंट पॉइंट, त्यानंतर कव्हर. हो, स्टेप आउट कर फटका खेळला त्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण केलंय. बॉल फील्ड थ्रो केले आहे परंतु इथे ओव्हर थ्रो मध्ये बॉल आता तिथे फील्ड आहे तोप देखील फ्लम्बिंग पाहायला मिळेल. आणि बॉल अखेर बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. आणि ओव्हर थ्रो मध्ये एकूण 5 धावा मिळतील. 5 धावाने धावफलक पुढे जाईल. धाव संख्या इथे झाली आता 14. 14 धावा झालेत. थ्रो चुकीचा केला इथे. ओव्हर थ्रो मध्ये धावा मिळाल्या आहेत. आता स्ट्रायकिंगला बॅटर अमित. पहिला बॉलचा सामना करत त्याच्या विरोधात गोलंदाज मोहन. वन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, लेग पाईस सिग्नल आहे. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 15 ऑन बोर्ड. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. चांगली धावसंख्या इथे उभारली आहे. बॅट कट. ओके, डिसिजन थोडासा चेंज केलाय. पहिले लेग पाईस सांगितलं, त्यानंतर बॅट कट. 15 धावा. 15 ग्लान्स केला होता इथे. बॉल चालला होता डिक्लेअर झोन मध्ये. 15 धावा स्कोरबोर्डवर.
फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली, आता लॉंग ऑनला फिल्टर घेतलाय. होच मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत, बॉल कल क्षेत्ररक्षक व चांगला, परंतु जवळपास कॅच संपुष्टात घेऊन अखेर कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17. देऊया आपण डीजे मास्टर संधी. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा स्कोरबोर्ड झालेत. मत्रेवाडी या टीमने चांगला धावा इथे केल्यात. अतुल आणि अमित चांगला खेळ करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं 2 चौका त्याच्या बॅटमध्ये होते, त्यानंतर एक ओव्हर थ्रो मध्ये 5 धावा मिळाल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा मोहनने दिल्या आहेत. आता सेकंड ओव्हरसाठी लक्ष्मण, ज्याने पहिल्या सामन्यात एक चांगला थ्रो केला होता, सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मोहन माफ करा, लक्ष्मण दुसऱ्या ओव्हरसाठी समोर बॅटर अतुल. अतुल पूर्ण रिदम मध्ये आहे. हो हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हा बॉल डॉट. सर बॅटिंग बघितली अतुलची, बॅट लिफ्टिंग तो जास्त करतोय. 17 धावा स्कोरबोर्डवर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. लक्ष्मण खऱ्या अर्थी धावगतीने ते ब्रेक द्यावं लागेल. अतुल लेफ्टी बॅटर. दुसरा बॉल. ओ दिशा जोडू डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. टीमची धावसंख्या 18. 18 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच ग्रुप बी मध्ये असेल. मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध यंग स्टार सिद्रुकवाडी या 2 टीम दरम्यान. दोन्ही टीमचे कर्णधार आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हो बॅकफुटला फटका खेळलाय. अगदी बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 19. 19 ऑन बोर्ड. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. लक्ष्मण आलाय बॉलिंग साठी. पहिलं षटक महागा ठरलाय. गोलंदाज मोहन 17 धावा त्याने खर्च केल्या. ओ क्लीन बॉल. ट्रिपल आचित यष्ट उद्ध्वस्त केल्यात. पहिला ब्रेक थ्रू ते मिळालाय. गोलंदाज लक्ष्मणने पहिली विकेट गमावली. मत्रेवाडी या टीमने फलंदाज बाद झालाय. अतुल त्याच्या बॅटमधून 2 चौकार होते, तो पूर्णपणे लयमय होता. पहिला धक्का बसलाय मत्रेवाडी या टीमला. आता न्यू बॅटर बारक्या. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, तो आलाय बॅटिंग साठी. पहिला धक्का इथे बसलाय. 19 धावसंख्या. बारक्या न्यू बॅटर आलाय 1 डाऊनच्या भूमिकेत. 3 चेंडू फेकून झालेत. एकूण 4 बॉल टाकले. एक व्हाईट बॉल. एकोणीस धावा. फिल्डिंग प्लेसमेंट बारक्यासाठी. इनफिल्डच्या आत मिड विकेट. मिड ऑन. त्यानंतर पॉइंट. 3 एक्स्ट्रा कव्हर. 3 बॉल झालेत. मॅच 4 ओव्हरची. 4 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरची माफ का 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर सांगा सर. 1 मिनिट.
सॉरी थोडंसं मिस्टेक आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. सामना 4 ओव्हरचा आहे. धावसंख्या 19. ओ चांगला बॉल लेग बाय स्वरूपात एक धावा टीमच्या मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 20-20. वीस धावा झालेत. लक्ष्मण तयार. हो चांगला बॉल स्टंपच्या वरून गेलाय असं वाटतंय आणि वरूनच गेलाय बॉल. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक केले गोलंदाज लक्ष्मणने. सध्या दुसरं सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 20 धावा स्कोरबोर्डवर. हो चांगला फटका दमदार स्ट्रोक बारकाच्या बॅट पासून आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आलाय ते षटकार. कमांड डीजे. शेवट गोड केलाय. षटकाराने धाव पलटात 26-26. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा मत्रेवाडी या टीमचे. एक फलंदाज बाद झालाय. अतुल बाद झालाय. अमित आणि बारक्या ही जोडीच मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक मोहन 15 धावा खर्च केला. त्यानंतर लक्ष्मण याने तब्बल 11 धावा खर्च केला. आता गोलंदाज मार्फत तिसऱ्या ओव्हरसाठी विनायक आलाय चाळकेवाडी या टीम कडून. वन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज. थोडीशी अपील हलकीशी अपील केली आहे विकेट किपरने. तिसऱ्या अंपायरसाठी रेफर केलंय. आपण संपूर्ण स्पर्धा पाहतोय ती GTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. स्टंपला बॉल लागलाय की हे चेक केलं जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. स्लो मोशन मध्ये स्लोमो मध्ये चेक केलं जाईल. आमचे विकास पवार सर या ऑपरेटरची भूमिका निभावत आहेत. स्लो मोशन मध्ये पाहिले तर चेक केले जाते ते स्लो मोशन मध्ये. ऑन फील्ड अंपायर जो आपला निर्णय असेल तो अंतिम असेल. स्क्वेअर लेग आणि ऑन फील्ड अंपायर जे निर्णय घेतील तो निर्णय अखेर असेल. डिक्लेअर झोन 1 धावा. टीमची धावसंख्या आता 27-27. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एक बॉल झाले 27 धावा झालेत. बारक्या आणि अमित ही जोडी. 4 षटकांचा सामना. हो दिशा चेंडू डाऊन द लेग. वेगाने बॉल टाकला होता परंतु नियंत्रण नव्हतं या बॉलवर. पंचासिंग वाईट बॉलर. धावसंख्या आता 28-28. एक्स्ट्रा कंट्रोल कारण धावसंख्या भरपूर झाले मत्रेवाडी या टीमची. तामजाई टायगर्स चाळकेवाडी हा संघ कुठेतरी बॅकफुटवर आहे. हो बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चांगला निर्णय. खांद्याचा वापर चांगला करतोय गोलंदाज विनायक.
इम्प्रेस केलाय विनायकने. आता खऱ्या अर्थी धावगतीला ब्रेक दिलाय. आता पण 2 बॉल टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चांगला पूल केलाय स्क्वेअर फिल्डर आणि सरळ हातामध्ये त्याने झेल टिपलाय. अमित बाद दुसरा धक्का बसलाय तो मत्रेवाडी या टीमला. कमॉन डीजे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. ऑन साईडला खेळलाय, बॉल चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेसाठी. चांगला खांद्याचा वापर करतोय, शॉर्टलँड डिलिव्हरी फेकतोय तो गोलंदाज विनायक. टीमची धावसंख्या 29-29. सध्या तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत त्याने 4 बॉल झालेत, 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च होते. मोहन याने दुसरं षटक, लक्ष्मण त्याने 11 धावा खर्च केले. तिसरं षटक विनायक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर आहे तिथे, चांगला झेल, चांगला जजमेंट. फलंदाज बाद, सचिन बाद झालाय. तिसरा धक्का बसलाय मत्रेवाडी या टीमला 29 या आकड्यावरती. थोडासा बॉल पुढे पडलाय, मागे बॉल चाललाय, चांगलं कलेक्शन केलंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेत. थ्रो केलाय परंतु बॅकअप आहे तोस प्लंबिंग आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. आता धाव संख्या 31-31. षटक संपले, 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाखेर मत्रेवाडी इलेव्हन या टीमची धाव संख्या 3 गडी बाद 31. आता शेवटचे 6 बॉल. ओव्हरला सुरू होण्यापूर्वी आपण देऊया डीजे मास्टरला संधी. मराठवाडी विरुद्ध यंगस्टार सिद्रुकवाडी या 2 टीम दरम्यान हा सामना होणार आहे. 2 टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गोलंदाजी करतोय. 31 धावा स्कोरबोर्डवर. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 2 बॉल संपलेत, अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 40चा पल्ला गाठेल का मत्रेवाडी संघ? बारक्या स्टेप आउट कथफटकाकडे ऑफ ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न, थ्रो थोडसा उशिरा केलाय आणि 2 धावा सुरक्षित कंप्लीट केल्यात. या 2 धावाने धावफलक 33-33. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या ओव्हर मधील पहिल्या डावातील बारक्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये तगदन उभा आहे.
ओ चांगला बॉल आपण स्क्रीनवर पाहू शकता. 3-3 म्हणजे 33 3 बॉल आणि 3 बॉल आणि ते फलंदाज बाद. रनआउट स्वरूपात इथे विकेट मिळाली आहे. धावसंख्या 34 वर 4 अशी परिस्थिती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. एखादा मोठा फटका येणे अपेक्षित आहे. डगआउट मधून आवाज येतोय मात्र टीम कडून. न्यू बॅटर आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. अजय ओमकार तयार बॉलिंग साठी. हो चांगला पूल दमदार स्ट्रोक. पॉवर जनरेट केली होती याश बॉलवर आणि बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर. आला इथे बारक्याच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. फिल्डर आहे तिथे आणि बॉल जाईल अखेर त्याला बीट करून सीमा रेषेबाहेर. चांगलं फिनिशिंग टच दिलंय बारक्याने शेवटच्या 2 बॉलवर. एक षटकार एक चौकार. त्यामुळे धावसंख्या आता पोहोचली 44. 45 धावांचं टार्गेट ते सेट केलंय ते मत्रेवाडी या टीमने. तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमच्या समोर. टॉस होईल मंगलमूर्ती माटवाडी आणि यंगस्टार सिद्धरकोडी या दोन टीम दरम्यान. दोन कर्णधार आपण टॉस कपास मध्ये यायचे. मंगलमूर्ती माटवाडी आणि यंगस्टार सिद्धरकोडी दोन्हीचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. प्लीज विनंती आहे. हॅलो. दोन्ही कर्णधार इथे टॉस साठी आहेत. दीपक साळके साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मंगलमूर्ती माटवाडी विरुद्ध यंगस्टार सिद्धरकोडी या दोन टीम दरम्यान. कॉल कोण मराठवाडी कॉल करतायत. स्विंग द कॉल. कॉल काटा कॉल केला आणि टेल आलाय. टॉस जिंकला इथे सिद्धरकोडी मंगलमूर्ती माटवाडी या टीमने इथे टॉस जिंकलाय. आपण चाळके साहेब स्थान पाहत. थँक्यू. आपण टॉस जिंकलाय. कोणता निर्णय घेण्यात? निर्णय सध्या पेंडिंग वर आहे. थोड्या वेळात सांगतो. थोड्या वेळ सांगण्यात. ठीक आहे काही हरकत नाही. आयोजनाविषयी काय सांगेल तुम्ही? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. ठीक आहे दोन्ही टीमला सगळ्या खूप साऱ्या शुभेच्छा द्या कारण त्या टॉसचा निर्णय आहे तो थोड्या वेळ सांगण्यात ते. ठीक आहे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण इथे नुकताच टॉस झाला मंगलमूर्ती माटवाडी आणि यंगस्टार सिद्धरकोडी या दोन टीम दरम्यान आणि टॉस जिंकला इथे मंगलमूर्ती माटवाडी या टीमने. पण तो देशियन त्याने प्रलंबित ठेवलाय. थोड्या वेळात ते आपला निर्णय सांगणार आहेत. आपण जा मॅचच्या दिशेने एक रंगत लढत मत्रेवाडी विरुद्ध तामजाई टायगर्स चाळकेवाडी या दोन टीम दरम्यान.
आपण पाहताय नागनाथ चषक 2026 6वं पर्व आणि या स्पर्धेतील एक महत्वाची मॅच तामजाई टायगर्स चाळकेवाडी विरुद्ध मत्रेवाडी या दोन टीम दरम्यान पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 4 षटकामध्ये 44 धावा केल्यात ते मत्रेवाडी टीमने 45 धावांचं टार्गेट सेट केलंय ते तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमच्या विरोधात. आणि हे टार्गेट समोरून मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर स्वप्नील आणि सचिन, गोलंदाज मार्को अतुल, फ्रंट लाईन बॉलर एक चांगला गोलंदाज. मत्रेवाडी टीमने सांगितलंय की आमचे गोलंदाज अटॅक चांगला आहे, आमचा गोलंदाजीवर विश्वास आहे. अतुल स्वतः कर्णधार लेफ्टी गोलंदाज, त्याच्या समोर बॅटर स्वप्नील पहिला बॉलचा सामना करेल. व चांगला फटका बॉल हवेत, इथे संधी आहे. 3 क्षेत्ररक्षक बाद आहेत आणि कॅच ड्रॉप. 2 धावा इथे पूर्ण केल्यात, कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच ऐकलंय. 2 धावाने खातं ओपन केलंय ते तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमने. पहिलं षटक मॅटर पॉवर प्ले मध्ये धावा कराव्या लागतील कारण 4 षटकांचा सामना आहे. प्रति ओव्हर मध्ये 11 धावा कराव्या लागतील कारण टार्गेट 45 धावांचं आहे. अतुल तयार बॉलिंग मार्कवर, एक लेफ्टी गोलंदाज. अगदी डीप मध्ये पाहिलं तर ऑफ साईडला 2 फिल्डर आहेत. हो बॉल हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे, स्लिप मध्ये लावला आणि तो इथे ट्रॅप रचला होता आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसला इथे तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमला. स्वप्नील बाद झालाय. पहिला धक्का इथे बसलाय, पहिला ब्रेक थ्रू इथे मिळवलाय गोलंदाज अतुलने. कमॉन डीजे. लेवल हाई असेल अतुल. हो बॅटची कडा, बॉल चला विकेटच्या मागे. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये एका धावेसाठी कॅच ड्रॉप, दुसरी कॅच ड्रॉप. टीमची धावसंख्या 3. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्याच बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि तिसऱ्या बॉलवर 1. निलेश बॅटिंग मार्क आलाय. नॉन स्ट्रायकरला सचिन, त्याने एकही बॉल फेस केला नाहीये. बाद झाला फलंदाज स्वप्नील. हो चांगला फटका, स्ट्रेट खेळलाय डाऊन द ग्राउंड, परंतु फिल्डर आहे तिथे, आलाय बॉल खाली, झेल ड्रॉप. अजयने हा झेल सोडलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या 5. हे कॅचेस महागात पडू शकतात. कॅचेस द विन द मॅचेस. 5 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 45 धावांचं टार्गेट. निलेश तयार बॅटिंग मार्कवर. दुसऱ्या बाजूला गोलंदाज अतुल ऑन साइडला टॅप केलाय. मिडॉनचा फील्डर आहे ते, थोडंसं पीट करून बॉल चाललाय. अगदी चांगलं कव्हर केलंय ते अजयने, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. तो पण 2 धावा कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या आता 7 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हर मधील 7 धावा झालेत. फिल्डिंग प्लेसमेंट पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ नाही आहे. सर्व ऑन साइडला एकच फिल्डर आहे. 2 फिल्डर, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि त्यानंतर व चांगला फटका. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये बॉल गेलाय. फिल्डर आहे तिथे, परंतु बॉल जाईल अखेर. थोडस सांभाळून, दुखापत होण्याची शक्यता आहे तिथे. तिथे काम सुरू आहे, त्यामुळे सर्व खेळाडू विनंती आहे आपल्याला कोणती दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.
शेवटच्या बॉलवर इथे चौकार आला आणि पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या 11. तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमची पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा झालेत. पहिलं षटक मॅन्ड्रे पॉवर प्ले इथे संपलंय. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिलं षटक संपलंय. 11 धावा झालेत. पहिल्या ओव्हरची कहाणी बघितली तर स्वप्नील हा 2 धावसंख्या काढून बाद झालाय. त्यानंतर निलेश तो वन डाऊनच्या भूमिकेत त्याच्या बॅट पण धावा होत आहेत. तो 9 धावसंख्या खेळतोय. सचिन यांनी एकही बॉल फेस केला नाही आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आता बॅटिंग मार्कर तो आलाय. पहिल्या बॉलचा इथे सामना करेल. आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नाही आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी आलाय तो. बारक्या बॉलिंग ऑर्डरमध्ये चेंज केलंय. पहिल्या ओव्हर मॅचमध्ये पाहिलं तर तिसरं षटक फेकलं होतं बारक्याने. बारक्या तयार. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्टिप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि अगदी बॉल बॉडीला अटॅक झालाय. पहिला बॉल डॉट. बारक्या तयार. हो स्टेप आउट करत फटका खेळलाय. ऑन साईडला फिल्डर आहे तिथे डीप मध्ये अनिल. एकाच धावावर समाधान मानलंय. टीमची धावसंख्या 12-12. 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. तामजाई टायगर्स चाळकेवाडी विरुद्ध मत्रेवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. दुसऱ्या फेरीतील सामना. 12 धावा स्कोरबोर्डवर. बारक्या तयार. थोडस रिदम चुकली. हो बॅकफूट पंच केलाय. फिल्डर आहे तिथे पण बॉल पडला नो मॅच लँड मध्ये. एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये. धावसंख्या 14-14. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे धावा करावे लागतील. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. हो स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंगचा चान्स पण तो चान्स मिस केलाय विकेट किपर अतुलने. हा बॉल डॉट. एक एक मोमेंट महत्वाचे आहेत. 14 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर आलाय बॉलवर अमित. त्याने हा बॉल फील्ड केलाय. तोपर्यंत सिंगल घेतली. धावसंख्या आता पोहोचली 15. चांगली गोलंदाजी आहे बारक्या. कोणती संधी देत नाही कारण बॉलला फ्लाईट येतोय. त्यानंतर टप्पापर्यंत थोडासा बाउन्स होतोय. त्यामुळे बॅटरला खेळणे थोडंसं कठीण जाते. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधील. 15 धावा झालेत. हा देखील वाईट बॉल. भरपूर बाहेर होता. चांगला निर्णय. पंचांचा पंच वळलेत. वाईट सिग्नल आहे. एक्स्ट्रा रन्स टीम मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 16-16. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही. हो चांगला फटका ऑन साईडला. फिल्डर आहे डीप मध्ये. थोडस हुलकावून दिली आहे. बॉल चाललाय अखेर सीमारेषेबाहेर. चौकार.
षटक निर्णायक आहे. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 22 धावा झालेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ संपलाय. इथे बिग हिट येणे गरजेचं आहे, धावा येणे गरजेचं आहे. फुलटॉस इथे मिस केलाय. फुलटॉस चेंडू मेजवानी असल्याने या मेजवानीचा आस्वाद घेता आला नाहीये बॅटर सचिनला. 22 स्वरूपात 1 धावा टीम मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या आता पोहोचली 23-23. 22 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. ओ हाफ ट्रॅकर बॅकफुट पंच करायचा प्रयत्न, रनआउटची संधी, थ्रो केले आणि ते मिस केले संधी. भरपूर चुका होतात फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून, परंतु तितकीशी फलंदाज देखील होत नाही या बॅटिंग करणाऱ्या संघाची. 24 धावा झालेत. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कलाटने देऊ शकतो. येईल काय या ओव्हर मध्ये? बिग हिट. हो चांगला फटका, बॉल हवेत. अरे अखेर बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर आला. येते सचिनच्या बॅट पडून हा संजीवनी देणार षटकार. मी पहिलेच बोलतो की एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे मॅच मध्ये कलाट नाही होऊ शकते आणि तसंच घडलंय. सचिनच्या बॅट मधून आला इथे षटकार. आता धावसंख्या झाली आहे 30. आता 15 धावांची आवश्यकता. मॅच रंगत स्थितीमध्ये. 7 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना रंगतदार होतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अमितवर आक्रमण केले सचिनने. हा देखील चांगला फटका ऑन साईडला, पण इलेव्हेशन होईल का? चांगला जजमेंट. इथे थोडस ताकद कमी पडली बॅटर सचिनची. फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 षटका गेर. तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 30. आता येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. तो मध्ये देऊया डीजे मास्टरला संधी. कमॉन डीजे. सध्या रील ही फेमस झाली आहे. डीजे मास्टर अपडेट आहेत, कौतुक करावं लागेल. आज या छोटे मुलं त्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं, कारण सध्या आता रीलचा जमाना आहे. डीजे ज्ञानेश खूप खूप अभिनंदन. 30 धावा स्कोर पडत. शेवटचे 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहन बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. मत्रेवड या टीम कडून अजय या नावातच जय आहे. आपल्या टीमला विजय मिळवून देईल का? शेवटचे 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. समोर बॅटर निलेश पहिल्या बॉलचा सामना करेल. हाफ ट्रॅकर. हो चांगला फटका, रूम नव्हती तितकी. चांगला बॉल, खांद्याचा वापर चांगला करतोय गोलंदाज अजय. सुरुवात चांगली केली. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आता बॉल गणिक 3 धावांचे समीकरण या मॅच मध्ये झालंय. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजय बॉलिंग मार्कवर तयार. राईट राऊंड द विकेटने. समोर बॅटर निलेश. हो पुन्हा एकदा व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांश सिग्नल व्हाईट बॉल. चांगला निर्णय. टीमची धावसंख्या 31. अजूनही कहाणीमध्ये ट्विस्ट. 31 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. निलेश त्याच्या साथीला मोहन वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. निलेश चेज मास्टर. विराट कोहली जशी कामगिरी करतो तशी कामगिरी ते करावी लागेल. हाफ टायकर हो कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी अजय. आता टेन्शन वाढलंय बॅटिंग करणाऱ्या संघाचं. 4 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी अजय आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय. तिसरा बॉल हा निर्णायक चेंडू असेल. हाफ ट्रॅकर हो चांगला बॉल. बॅकफुटला येऊन पंच करायचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगला निर्णय. टप्पापर्यंत बाउन्स झालाय. ओळखलं होतं. स्टेप आउट करतोय बॅटर. चांगली रणनीती गोलंदाज अजयची. आता समीकरण 3 बॉल आणि ते फलंदाज बाद. स्टंपिंग बाद झालंय ते.
आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. आता विनिंग पर्सेंटेज 90% झालंय ते मत्रेवाडी या टीमचं आणि 10% झालंय ते तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमचं. 3 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. अजय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धावा दिली आहे. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती माठवाडी आणि यंगस्टार सिद्रुकवाडी दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला होता मंगलमूर्ती माठवाडी. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. 3 बॉल 14. न्यू बॅटर विनायक आलाय. फुल टॉस. हो मिस टायमिंग स्ट्रॉंग लिडिंग एज. पॉज झाला अगदी थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये. एका धाब्यासाठी टीमची धावसंख्या 32-32. आता 3 बॉल माफ करा 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. सामना कंपल्सरी चेस त्यामुळे निश्चितपणे सामना झुकलाय तो फिल्डिंग करा टीमच्या बाजूने. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. एखादा नो चेंडू वाईट चेंडू या सामन्यातील आव्हान जिवंत करू शकतो. ती चूक करेल का अजय? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट आणि आता औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 1 चेंडू विजयासाठी आता 13 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये अजयने केली. आपल्या टीमला खऱ्या अर्थी विजयाच्या उंबरठ्यावर आणि जवळपास विजय निश्चित आहे. ऑन साईडला खेळला फटका. बॉल चालला अगदी डिक्लेअर झोन मध्ये आणि तब्बल